नाहीतर कधी अशी वेळ येईल की जसा प्रकार महाडला घडला, सावित्री नदीच्या पुलावर जो पूल रात्री कोसळला आणि त्याच्यात शेकडो लोकांचे प्राण गेले, असा प्रकार होऊ नये म्हणून हे दोन पत्र 13 जूनला 2 जुलैला हे पत्र दिले होते, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. त्याच्यानंतर तिसरं पत्र दिलं 1/10/2024 म्हणजे 1 ऑक्टोबर 2024 आणि हे सगळं स्पष्ट नमूद करून सुद्धा काही कार्यवाही झाल्यामुळे काही भाग कोसळला. नशीब कोसळला नाही, नाहीतर जसं मी बोललो सावित्री नदीची जी घटना घडली तशा प्रकारच्या दुर्घटना घडली, तिला जबाबदार कोण? अनधिकृत सेक्शन कोणचा आणि वाळू माफियांचा. दुसरा विषय आहे ड्रग्स आणि अंमली पदार्थांविषयी. 5 ऑगस्ट 2020 आपण सगळे निवडणुकीतील सुज्ञ पत्रकार इथे उपस्थित आहात. आपल्याला देखील कल्पना असेल 5 ऑगस्ट 2024 रोजी भिवंडी शहरातील नदीनाका परिसरातील निजामपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुजरात एटीएस मार्फत तब्बल 800 कोटींचा ड्रग जप्त झाला. या गोष्टीला 5 महिने उलटून गेले आणि त्या संदर्भात दिनांक आपण सगळी मीडिया पाहत असाल, राजरोसपणे हा कचरा टाकला जातो. 2016च्या अगोदर माझ्याकडे काही फोटो आहेत, ते तर मोठी शेती करायची फोटो जे गुगलच्या सर्च त्याच्यानंतर 2018-19 शेती दुसऱ्या बाजूला सेक्शन पंपने पोखरायचं काम चालू आहे, त्या ब्रिजला लागूनच. त्याच्यानंतर तो त्याच्यातून वाळू चोरी केली गेली. काही फॉरेस्टची जागा आहे, काही खाजांची जागा आहे आणि ह्या जागेची काढली गेली. आणि आता त्याच्यानंतरचे पण माझ्याकडं काही फोटो आहेत की 2020-21 नंतर तिथं पूर्ण खाडी झाली, कारण पूर्ण सगळा गाळ काढल्यामुळं तिथं खाडी झाली. आणि आता पुन्हा मुंबईचा जो ओला कचरा येतो, जी घाण येतो, जिच्याने सगळी दुर्गंधी पसरली जाते, आरोग्य भिवंडीकरांचं धोक्यात आलेलं आहे. असं हे कचरा तिथे टाकला जातो. 2022ला माझ्याकडे क्लिप आहे. तत्कालीन खासदार माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे त्या साईडवर जिथं अनधिकृत कचरा टाकला जातो तिथं स्वतः गेले. तिथली क्लिप आहे माझ्याकडे त्या तारखेची, त्याची पाहणी केली. त्यावेळेस मनाला बरं वाटलं की खासदार साहेब याच्यावर कारवाई करायला गेले असतील, परंतु नंतर कळलं की त्यांना कुठल्याही प्रकारची त्यांनी त्याच्यावर कारवाई केली नाही. आणि ही गोष्ट आम्हाला समजण्यासारखी आहे. आज तिथं अगोदर रेती उत्खनन केलं, आता तिथं घाण टाकली जाते. पूर्ण खाडी ही नष्ट होण्याची वेळ आलेली आहे. हा झाला तिथला विषय कचऱ्याचा. त्याचं देखील पत्र तहसीलदारांनी देखील दिलं होतं. 2/9/2024 सिनियर पोलीस स्टेशन, नारपोली पोलीस स्टेशन सिनियर PI यांना देखील पत्र दिलं होतं. कलेक्टर साहेबांना देखील पत्र दिलं होतं. परंतु त्याच्यावर देखील, कारण ते तर मेन रोडला आहे,
नुकतीच 15-20 दिवसापूर्वी ड्रेजर संदर्भात जी मीटिंग झाली, ॲडिशनल कलेक्टर जायभाई मॅडम यांच्याकडे जी मीटिंग झाली त्याच्यात पण हा मी मुद्दा उपस्थित केला. तिथं तहसीलदार होते, तहसीलदारांना सांगितलं तुम्ही ज्या रोडवर रोज जाता आताही चला, आताही तिथं 20, 25, 30 डंपर उभे असतील, तर आपण याच्यावर कारवाई का करत नाही? आणि हा खास करून जो भरावा आहे, जी घाण आहे, ही सगळी शासकीय जमिनीवर टाकण्यात येते. ऍक्च्युअल भराव टाकण्याची परवानगी दुसरीकडे आहे, परंतु टाकला जातो इकडं. त्या दिवशी या विषयावर चर्चा झाली, त्यावेळेस अधिकाऱ्याने थातुरमातुर उत्तर दिली की नाही ते याच्यात आहेत. तर मी त्याला बोललो आणि याच्यापुढं ह्या सगळ्या गोष्टी आपण जागेवर जाऊन दाखवणार आहोत, मी देखील दाखवणार आहे. कारण याच्यात ह्या गोष्टीचा आता मला पाठपुरावा करायचाच आहे, कारण शासन खूप निर्डावलं आहे, अधिकारी काम करत नाही. हा झाला विषय. त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र झालेले आहेत, संशयास्पद आहे की एक बोगस डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, बोगस म्हणण्यापेक्षा एक डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट 2000 त्याची स्टॅम्प ड्युटी वगैरे काही 2012चा ॲग्रीमेंट, पण त्याच्यात स्टॅम्प पेपर हा 2015चा होता. म्हणजे विचार करा 2015चा स्टॅम्प पेपर 2012ला कसा असेल, पण 2012ला तो ॲग्रीमेंट केला. 2016ला तो स्टॅम्प पेपर इश्यू झाला का तो 2015चा आहे, पण त्याच्यावर ॲग्रीमेंट 2012चा दाखवलेला आहे. त्याच्यावर प्रशांत पुरुषोत्तम पाटील याचा एक फोटो आहे, ज्या फोटोवर तारीख वाईज 2018चा फोटो आहे, तारीख आहे त्या फोटोवर. आणि हे सगळे मी तुमच्याकडे पुरावे देणार आहे. MMRDA कडे माहिती मागवली असता MMRDA असं स्पष्ट सांगितलं की बांधकाम परवानगी नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. कोर्टात स्टे देखील होता, स्टे दावा नंबर 52/2019 हे देखील चालू होता. नगर रचना परवानगी नाही. आणि खास करून विशेष बाब, कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मोजणी झाली, त्यामध्ये बेकायदेशीर गोडाऊन बांधकाम असा शेरा दिलेला आहे. त्यानंतर सुद्धा मोबदलाधारक प्रशांत पुरुषोत्तम पाटील, देवेश पुरुषोत्तम पाटील, सुमित पुरुषोत्तम पाटील आणि सिद्धेश कपिल पाटील यांना 20,12,00,000 हा मोबदला दिला. जी जागा ज्याचं फक्त एक डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, त्याची स्टॅम्प ड्युटी भरली नाही, लिगल नाही, काही नाही, ॲग्रीमेंट 2016चं स्टॅम्प पेपर 2012ला ॲग्रीमेंट दाखवलेला आहे, 2018 त्याच्यावर फोटो टाकलेला आहे. अशा परिस्थितीत त्यांना तेवढं दिल्ली करण्यात आलं. आता हा 6 जून मला वाटत नाही कुठल्या शेतकऱ्याचं त्याचं फेर मूल्यांकन झालं. शासनाला 193 कोटी 13 लाख देण्यात असा शासनाचा प्रस्ताव तिकडे पाठवलेला आहे. आता जागा तीच, ऍक्च्युअल खूप मोठी गोष्ट अशी आहे का तिथे गोडाऊनच नव्हते. जे गोडाऊन होते जे हे लोक असे एक 10-12 फुटीचे असे रपली बांबू लावून असे ते गोडाऊन बनवतात, बाहेरून त्याचं व्हॅल्युएशन काढतात. आत्ताही सांगतो, अलिबाग विरार कॉरिडॉर जो रस्ता जातोय त्या रस्त्याला देखील दिवे अंजूर पासून ते काल्हेरपर्यंत साधारणतः 5 लाख फुटाचे बोगस गोडाऊन
निर्मितीचं काम चालू आहे. ग्राउंड+1 दाखवतात. ते कशी दाखवतात ते पण माझ्याकडे ती क्लिप आहे. ती क्लिप आहे ना आपल्याकडे त्याची काल्याच्या गोडाऊनची, ते आता बनवल्यात ती क्लिप देखील मी तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारचा काही 100 करोडचा घोटाळा जो स्वतः आदरणीय पंतप्रधानांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्याच्यात ह्या लोकांनी काही 100 करोडचा घोटाळा केला आहे. त्याचे देखील तुम्हाला मी सगळे पेपर देईन, स्टॅम्प पेपर देईन. तो कधीचा आहे, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट तारीख बघा त्याच्यावर. त्याच्यानंतर जो फोटो लावलेला आहे तो फोटोची डेट बघा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला द्या. आणि या सगळ्या गोष्टी मी रीतसर कोर्टात जाणार आहे. याच्या पुढं स्पष्टपणे जर या सगळ्या प्रकरणाला वाचा फुटली नाही, कारवाई झाली नाही, तर वेळ प्रसंगी आंदोलनही करेन. कुठल्याही प्रकारची माझी तयारी आहे, परंतु या सगळ्या गोष्टींवर कारवाई ही व्हायलाच पाहिजे. त्याच्यानंतर एक प्रकरण आपल्या सगळ्यांना कल्पना असेल. भिवंडीतील एक खूप मोठं राजकीय व्यक्तिमत्व आणि व्यवसायात देखील जे अग्रेसर होते त्यांची हत्या झाली. आणि त्यांची हत्या झाल्यानंतर मी अगोदर देखील 4 महिने अगोदर देखील मी पत्र दिलेलं आहे की त्यांच्या हत्येची पुन्हा चौकशी व्हावी. आणि त्याच्यात मी स्पष्ट नमूद केलं होतं की आरोपी प्रशांत यांचं 1, 2, 5, 10 वेळा नव्हे, साधारणतः 193 वेळा, घटनेच्याच दिवशी 193 वेळा फोनवर बोलणं झालं. तर असं काय बोलणं झालं? आणि लोकांमध्ये चर्चा आहे, लोकांमध्ये कुजबुज आहे की त्या हत्येच्या प्रकरणात सुमित पाटील यांचा हात आहे, अशी लोकांची चर्चा चालू आहे. आणि त्यावेळेची ती एक बातमी होती, जी बातमी तुम्हाला मी दाखवेन. जय महाराष्ट्राची बातमी होती. याच्यात दिलं बघा, ब्रेकिंग न्यूज. दरम्यान पोलिसांवर राजकीय दबाव पकडण्यात अपयश आल्याचा आरोप विखे पाटील यांनी केलेला आहे. त्यांना पाहायला मिळतात. राजकीय हत्या आहे का याविषयीचा आशा आकांक्षा ज्या आहेत, आरोप जो आहे हा करताना पाहायला मिळतो. आपल्यासोबत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आहेत. सर, ज्या पद्धतीनं हत्या झाली, क्रूरपणे हत्या झाली, खरंच याच्याशी राजकारणाचा काही संबंध आहे का? इतकं उघडच दिसतंय. मनोज म्हात्रे काँग्रेसचे सभागृह नेते होते, ज्येष्ठ नेते होते, आणि त्या मतदारसंघातीलच खासदारांचं त्या ठिकाणी नाव घेतलं जातं. त्यांचे पुतणे जे आहेत ते त्यांचा थेट संबंध त्या गुन्ह्याशी आहे. कॉल रेकॉर्ड जर पाहिले तर कॉल रेकॉर्डमध्ये हे लक्षात येईल की यांच्या सूचना होत्या. या सगळ्या हत्या होत असताना त्या गुन्हेगारांना संरक्षण त्यांच्याकडे घरी दिलं गेलं अशी माहिती समोर येते. पोलीस यंत्रणेने तपास केलेला आहे. पोलीस यंत्रणा सुद्धा त्या बाबतीमध्ये कन्फर्म्ड आहे. पण तो दबाव शेवटी सत्ता पक्षाचा खासदार आहे, सत्ता पक्षातील लोक आहेत. आणि त्यामुळे मला वाटतं पोलीस यंत्रणेवर असणारा दबाव लक्षात घेता आपण ती मागणी केलेली आहे की ताबडतोब प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द केलं पाहिजे. ही आपली मागणी. लोकप्रतिनिधींची अशा पद्धतीने हत्या होते, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी अशा पद्धतीची SMS येतात धमकीचे. यामुळे कुठे ना कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणजे उपस्थित राहतोय का? सरकार कुठेतरी कमी पडतं. सगळं महापालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये खुल्या गुंडांना प्रवेश दिलेला आहे. आता गुंडा राज्यातले जेवढे गुंड आहे ते सगळे भाजपाजवळ पाहून व्हायला लागलेले आहेत. आता येत एकदा तो कार्यक्रम करावा लागेल आपल्याला त्यांचा शुद्धीकरणाचा वगैरे एखाद्या तीर्थक्षेत्रावर नेऊन. दुर्दैवानं जर गुंडांना जेवढं राजश्री मिळतं, अभय मिळतं, उघड्या वाजाने ते करतायत. सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे हा मोठ्या प्रमाणात गंभीर होत असल्याचं या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील सांगतायत. संबंधित मनोज म्हात्रे यांच्या खुनाचं प्रकरण जे आहे याची चौकशी सीबीआयने करावी अशी देखील मागणी आपण करत असल्याचंही या ठिकाणी विरोधी पक्षाकडून सांगण्यात येत आहे. कॅमेरामन महेशसह मी रामनाथ दवणे, मुंबई. अशा प्रकारचं जय महाराष्ट्राचं आणि तत्कालीन विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट खासदार कपिल पाटील यांचा पुतण्या सुमित पुरुषोत्तम पाटील
त्याचं नाव घेतलं होतं. माझी एवढीच मागणी राहील की सुमित पुरुषोत्तम पाटील यांचा मोबाईलचा CDR हा आता पुन्हा एकदा तपासायला हवा. हे तपासणे खूप गरजेचं आहे, कारण अशा प्रकारच्या ज्या दुर्दैवी घटना घडतात, या घटना होणे जेवढे निषेधार्ह आहे त्यापेक्षा या घटनेला पोषक वातावरण किंवा त्या लोकांना जी काही ताकद मिळते, जी काही अशा लोकांकडून ताकद मिळते, अशा लोकांवर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे. आणि आता देखील उद्या या सगळ्या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त असतील, माननीय SP साहेब असतील, माननीय कलेक्टर साहेब असतील, कारण आज कलेक्टर साहेब दिल्लीला आहेत, म्हणून या सगळ्यांना सेक्शन 5चा विषय असेल, याचा विषय असेल, मी भेटणार आहे. त्याच्यानंतर एक विषय आहे, सुजित मधुकर पाटील यांच्यावर गंभीर स्वरूपाचे 302, 307 असे एकूण 14 गुन्हे दाखल आहेत. नारपोली पोलीस स्टेशनला 2017 मध्ये मनोज म्हात्रे यांच्या हत्येमध्ये त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली. 8/9/2022 न्यायालयाने अटी व शर्तीवर त्यांची जामिनावर सुटका केली. त्यानंतर जामिनावर सुटका केल्यानंतर देखील त्यांनी 4 गुन्हे केले. 4 गुन्हे केले म्हणून त्याच्यानंतर नारपोली पोलीस स्टेशनकडून त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई झाली. ही कधी झाली? हद्दपारीची कधी कारवाई झाली? कुठे आहे? त्याच्यावर त्यानंतर पोलीस स्टेशन आणि DCP ऑफिस यांच्या माहितीनुसार 13 नोव्हेंबर 2024 रोजी त्याला हद्दपार करण्यात आलं. त्याच्यानंतर देखील 2 गंभीर गुन्हे, 307 सारखा देखील गंभीर गुन्हा 43 दिवस अगोदर, कुठे तारीख कुठे आहे? सगळं म्हणजे घेतलं 2 त्याच्यानंतर तडीपरमध्ये देखील असताना 8/12/2024 रोजी त्याच्यावर 307चा गुन्हा दाखल झाला आणि तोही याच हद्दीत, म्हणजे त्याच्या घरापासून अवघ्या 3 किलोमीटरच्या अंतरावर. त्याच्यानंतर ज्याच्यावर हल्ला झाला त्या मिलन पाटीलनी 15 दिवसात SP साहेबांकडं, IG साहेबांकडं एक पत्र दिलं की जो ऑलरेडी त्याची मोक्कातून मुक्तता झालेली आहे आणि पुन्हा 307 सारखा गुन्हा दाखल झालेला आहे, तर त्याला पुन्हा या केसमध्ये मोक्का लावण्यात यावा. परंतु त्याचं देखील आजपर्यंत त्याला काही उत्तर आलेलं नाही. या संदर्भात मी स्वतः गेल्या अनेक दिवसापासून जेही विषय चालू आहेत, कल्याणमध्ये जमिनी हडपचा विषय असेल, सेक्शन 5चा विषय असेल, बाकी जे काही विषय होतात, या सगळ्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्यामुळे मी देखील 6 अर्ज हे माननीय पोलीस आयुक्तांनी दिले होते. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये महत्वाची बाब अशी आहे की आरोपी तरी सुद्धा जाहीररित्या कार्यक्रमात, क्रिकेटच्या टुर्नामेंट असेल, ज्या तालुका पोलीस हद्दीमध्ये घडली त्या हद्दीमध्ये देखील आणि नारपोली हद्दीमध्ये देखील
कंटिन्यू कार्यक्रमात, जाहीररित्या कार्यक्रमात सहभागी होतो. आणि म्हणून हे सगळे प्रकरण जे मी आता तुमच्या समोर ठेवले, माझं स्पष्ट म्हणणं आहे, पहिला सक्शन पंपचा ब्रिजचा विषय झाला, दुसरा कचऱ्याचा विषय झाला, तिसरा ड्रग्सचा विषय झाला, चौथा मनोज म्हात्रे हत्याकांडचा विषय झाला आणि पाचवा सुजित पाटील तात्या याचा विषय झाला. ह्या सगळ्या विषयांमध्ये लोकांमधून कपिल पाटलाचा हात असल्याची जाहीररित्या चर्चा होते किंवा या सगळ्या गोष्टीवर कारवाई का होत नाही, आणि जेव्हा का होत नाही तेव्हा लोकांकडून चर्चा आणि उत्तर ऐकायला मिळतो की या सर्व गोष्टीत यांचा हात आहे. आणि म्हणून आज मी या ठिकाणी आपल्याला सगळे पुरावे देखील देणार आहे. आणि उद्या कलेक्टर साहेब असतील, आयुक्त साहेब, पोलीस आयुक्त साहेब असतील, SP साहेब असतील, या सगळ्यांना या सगळ्या केसचे पत्र वगैरे देणार आहे. सगळे जे जे माझ्या हाती पुरावे आहेत, जसं बुलेट ट्रेनचं सांगितलं, ते देखील आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना देखील मी एक पत्र देणार आहे, आजच मेल करणार आहे की त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये कशा प्रकारे काही 100 करोडचा भ्रष्टाचार चालू आहे. आणि तुम्हाला देखील या सगळ्या गोष्टीची जेवढी माझ्याकडे माहिती आहे आणखी माहिती मिळेल. फक्त एवढंच आहे आजच्या पुरतं की ह्या सगळ्या विषयात नक्की भिवंडीचं, बीड आणि परभणी होऊ नये. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे तिकडे ज्या प्रकारे एक आका आहे तसं भिवंडीत कोणीही आका जरी झाले असतील तरी त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी. कारण अनेक लोकांकडून ऐकायला मिळालेलं आहे, लोक तक्रार करायला पोलीस स्टेशनला घाबरतात कारण यांच्या गुंड्यांवर सुजित तात्यावर कारवाई होत नाही. आणि हा सुजित तात्या जाहीररित्या अनेक लोकांना बोललेला आहे की मी कोणाला तरी 1-2 मोठ्या नेत्यांना उडवून टाकेन. म्हणजे नक्की याच्यात बीड परभणीसारखी परिस्थिती निर्माण व्हायची वाट कोण बघतं हे मला कल्पना नाही. परंतु मी पोलीस अधिकाऱ्यांशी सगळ्याशी चर्चा करणार आहे. माझा विश्वास आहे की जेवढे प्रॉब्लेम बोललो हे सगळे प्रॉब्लेम पोलीस अधिकारी एकच दिवसात सोडवू शकतात, एकच दिवसात. परंतु याच्यात जो काय राजकीय हस्तक्षेप चालू आहे हा हस्तक्षेप थांबला पाहिजे. आणि तो थांबत नसेल तर प्रसंगी आता सर्व पक्ष एक लढा उभा करून, कारण बघा आज जो ड्रग्सचा विषय आहे तुमचा आमचा सगळ्या भिवंडीकरांचा विषय, आपलं उद्याचं जे भविष्य आहे हे उद्याच्या भविष्याचा विषय. आणि म्हणून या सगळ्या विषयांवर एक खूप मोठं जनआंदोलन उभं केलं जाईल. याच्यात उद्या पत्र दिल्यानंतर 8 दिवसात काय कारवाई होते याची मी वाट पाहीन. आणि त्यानंतर मला कल्पना आहे, मी आताही बोलतो की इथले पोलीस दल एवढे सक्षम आहेत की एका दिवसात ही कारवाई होऊ शकतो. परंतु जो राजकीय हस्तक्षेप आहे, ज्या हस्तक्षेपामुळे त्यांना देखील त्यांचं काम करता येत नाही, हा राजकीय हस्तक्षेप त्वरित थांबवावा, सगळ्यांवर कारवाई व्हावी. अन्यथा